आणि या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्यानं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. या ठिकाणी येत असताना तसा राजकीय क्षेत्रामधला माणूस, परंतु दिलीपरावजीच्या आग्रहाखातर या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाची पाळी माझ्यावर आली आणि माझ्याकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या. पण ठीक आहे, या ठिकाणी गेल्या 7 वर्षापासून आपण अशा प्रकारचं संमेलन ग्रामीण भागामध्ये जे आयोजन करता, राज्याचा सहकार मंत्री म्हणून अतिशय अभिमान वाटते, स्वाभिमान वाटते. खरं या मराठीची जपणूक आपण केली पाहिजे. आज या मराठी भाषेला दर्जा प्राप्त झालाय आणि या 1959 ला काहीतरी या संस्थेची स्थापना गोविंदरावजी पाटील साहेबांनी केली. आता संस्था काढण्याचा हेतू वेगळा आहे आणि 1959 ला या ठिकाणी संस्था काढण्याचा हेतू वेगळा होता. आणि त्यावेळेस बघितलं आपण, खरं ह्याचं श्रेय आम्हाला कुणाला द्यावं लागतंय तर सावित्रीबाई ज्योती फुले यांना ही श्रेय जाते. त्या काळामध्ये त्यांनी बघितलेलं स्वप्न आज आपण बघतोय. आमच्या गोविंदराव पाटील साहेबांनी या छोट्याशा गावामध्ये एक छोटंसं बीजारोपण केलं आणि आज बघतोय या शाळेमध्ये खूप मुलांची संख्या चांगली आहे. मुले साधारणतः 1300च्या आसपास शिकतात, मुली 926 आणि 2264 या ठिकाणी शिक्षकाची संख्या 55 आहे. इतर कर्मचारी आहे. आणि आमच्या दिलीपरावजींनी सांगितलं की या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी घडवलेत आम्ही. आज समाजाला आम्हाला चांगल्या नागरिकांची गरज आहे, सुसंस्कृत नागरिकांची गरज आहे आणि तशा प्रकारचं काम या शिक्षण क्षेत्रातले माझे प्राध्यापक आणि शिक्षक करत आहेत. आज शिक्षणाबद्दल थोडंसं चिंतन वाटते, चिंता वाटते. पालकाकुनी मला अपेक्षा आहेत, शिक्षण क्षेत्राकुनी अपेक्षा आहेत. आता आपल्याला कुठंतरी बसावं लागेल, कारण याची दैना खूप झालेली आहे. आज जे आता सांगितले, जे आमच्या मित्रांचा मी सत्कार केला, PSI जगताप साहेबांचा, ही सगळी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माणसं सगळे जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच आपलं शिक्षण झालंय. पण आज जिल्हा परिषद असेल किंवा शिक्षणाची थोडीशी हेळसांड होती की काय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण लोकांचा विश्वास या शिक्षण क्षेत्रावर राहिलाय का नाही अशी भीती वाटते. ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आमचे शिक्षक जे शिकवायचे, जीव ओतून मन लावून, ते आज शाळामध्ये शिक्षण तसं मिळत नाही अशा प्रकारची समाजामध्ये कुठेतरी दबक्या आवाजामध्ये बोललं जात आहे. कारण बघितलं की त्या कालखंडामधला एखादी विषयाचा शिक्षक, विद्यार्थ्याला असं वाटायचं की आपण गुरुजींचा एखादा पिरियड चुकला तर खूप मोठं नुकसान होत आहे. पण आज शाळेमध्ये शाळा सोडून आपण काहीतरी खाजगी शिकवण्याकडे शिक्षण या ठिकाणी नांदेड असेल, लातूर असेल, खूप मोठे पेव फुटलेला आहे. आणि आज तर आपण बघतोय कोविड पासून परीक्षाच नाहीत. परीक्षा नसल्यावर मग त्या शिक्षणामध्ये काय मजा येणार आहे. परीक्षा घेतल्या पाहिजेत, मुलांना नापास होऊन याची काळजी घेतली पाहिजे, परंतु चांगले मार्क घेणं, स्पर्धा असणं हे काळाची गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा आम्हाला सरकारने याच्यामध्ये विचार करावा लागणार आहे आणि ह्या परीक्षा झाल्याच पाहिजे. त्याच्यामुळे स्पर्धा लागणार नाही आम्हाला. आणि ग्रामीण भागातल्या आज मला सांगा, इथं मुलींची संख्या बघितली खूप चांगली आहे. सावित्रीबाईंनी त्यावेळी जे स्वप्न बघितलं ते आज काहीतरी पूर्णत्वाकडे चालले की काय असं मला वाटतं. आज या 2 दशकापासून मी बघतोय, आज आपण बघितलंय आपल्या बरोबरीचे देश आपल्यापेक्षा अधिक प्रगती केली. त्याचं कारण काय? त्या देशातल्या लोकांनी महिलाला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करायची संधी दिली आणि मग आता आपण ह्या 2 दशक 2.5 दशक झालंय आपण ही संधी देतोय आणि त्याचा परिणाम काय झालाय तर आज सगळ्या क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने महिला देखील काम करायला लागल्या. आणि मी तर असं म्हणतो की सरस्वतीने निरंजनीचं ताट घेऊन तुमचं स्वागतच करायचं ठरवलंय. आज शिक्षण क्षेत्रामध्ये बघा, मार्क कोण घेते जास्त? मुली घेतात.
सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी आज हम भी किसी से कम नाही अशा प्रकारचं काम करून सिद्ध करून दाखवलंय. आज राजकारणामध्ये असू द्या की देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, आत्ताच्या राष्ट्राध्यक्ष असतील, अनेक क्षेत्रामध्ये महिला फायटर विमान चालवत आहेत, मिलिटरीमध्ये आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत. आता पुरुष मंडळीने आता आपल्याला थोडंसं जागा व्हायची वेळ आली आहे. आपले सगळे पुरुषाचे खेळ पूर्वीच्या काळामध्ये करमणुकीचे साधनं म्हणून आपण गावोगाव दुसरेच करमणुकीचे साधनं करायचे. टिपरे खेळायचे, रामलीला करायचं, वेशभूषा करायचे आणि मग ह्या महिला कुठेतरी लांबून आपले क्रिकेटचे सामने, कबड्डीचे सामने बघायचे. पण आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी हे क्षेत्र काबीज केलेत. कुस्तीमध्ये ज्यावेळेस बघितलं आपण देशाचं नाव, आज देशामध्ये एवढी मोठी तरुणाई आहे. ऑलिम्पिकमध्ये आपले रिकामे हाताने आलेले बघितलेत. मागल्या कालखंडामध्ये बघितलं, आज आपलं केंद्रातलं सरकार 800 करोड रुपये खेळावर खर्च करत आहे. पूर्वीसारखे नाही. आता खाशाबा जाधव जो होता आमचा पैलवान साताऱ्याचा, त्यावेळेस त्यांनी ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचं नाव केलं. मॅटवर कुस्ती खेळली पाहिजे, पण खाशाबा जाधवनी साताऱ्यामध्ये घोंगड्यावर कुस्तीची प्रॅक्टिस करून या देशाला त्यावेळेस एक पदक मिळवून द्यायचं काम केलं. म्हणजे आज साहित्यामध्ये मुबलकता आली, जिम आल्यात, चांगले चांगले कोच आलेत. कबड्डी सारखा, कुस्ती सारखा मैदानी खेळ, देशी खेळ, मातीचं नातं जोडणारा खेळ, या खेळाची देखील दुरावस्था झालेली आहे. त्याचं कारण वेगळं आहे. कारण या निवडी करत असताना आपण कोणतरी आपल्या जवळचा आहे का, तिथं देखील राजकारण बरंचसं घुसलेलं दिसतंय. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पारदर्शकपणानं करायच्या असत्याल तर जो खेळाडू चांगला आहे त्याला त्याच्या खेळावरच त्याला निवडलं पाहिजे आणि सरकार म्हणून त्याच्या पाठीमागं सक्षमपणानं उभं राहायला पाहिजे. आज दिल्लीमधल्या काही मुलींनी बघितले, गोल्ड मेडलिस्ट जे पदक मिळेल आपल्या भारताला, हे मुलींनीच मिळून दिलं. क्रिकेट खेळतात, फुटबॉल खेळतात, कुस्ती खेळतात. पुरुष मंडळीनं तुमची माफी मागून सांगतो मी स्वतः कोल्हापूरला माझं शिक्षण झालंय. मीही तालमीमध्ये थोडासा खेळलोय, मीही खेळाडू आहे. एका ठिकाणी कुस्तीसाठी मला निमंत्रित केलं, तिथे गेलो, मुलगी आली कुस्ती खेळायला आणि मग तिला विचारलं, तू कोणासंग कुस्ती खेळतेस? कोणासंगही खेळायला तयार आहे म्हणजे, मुलासंग. माझ्या सासनी कुस्ती लावली. मुलीने त्या मुलाला चितपट करून टाकलं. मला डोक्याला मुंगे आल्या मित्र. आता सावध व्हा पोरांनो, तुम्ही टाळ्या वाजवू नका, तिकडं वाजवू दे. टाळ्या त्यांनी वाजवल्या पाहिजेत, तुम्ही जरा काळजी करा. तरी म्हणलो मी पंचाला, अरे कुस्ती सोडवा हो, खूप वेळ कुस्ती चाल्या. पण नाही, लगेच त्या मुलीने दुसरा डाव घातला, दसरंग घातला आणि तिला पाडलं. मित्र, सांगायचं तात्पर्य, आता आपले सगळे खेळावर कब्जा महिलांनी केलाय. आज बघतोय आपण, आज या गावची उपसरपंच आमच्या भगिनी, त्या देखील काम करतात आणि केलंही पाहिजे. आणि म्हणून सरकारने बी निर्णय घेतला की आता आपल्याला देखील महिलाला या ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना देखील आदर दिला पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे आणि खात्रीशीर बोलतो मी, ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या घरामध्ये महिलाचा आदर केला जातोय, लक्ष्मी तिथंच नांदत असते. म्हणून आपण आपल्या घरामध्ये आपल्या आईचा आदर करा, आपल्या बहिणीचा आदर करा, आपल्या मालकींचा आदर करा. त्याच्याशिवाय आपली खरी प्रगती होऊ शकत नाही. आणि आज योगायोगानं बघितलं, आज ज्यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन चाललंय त्या देखील सावंत भगिनी आमच्या अध्यक्ष आहेत. या संमेलनाच्या माध्यमातून बघितलं, हे संमेलन 3 राज्याच्या मध्यस्थी ठिकतंय, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र. आज आमच्या भगिनीने पुस्तकं बघितले, लिहिलेले. किती पुस्तकं लिहिलेत आमच्या अध्यक्ष मॅडमने? 20 पुस्तकं लिहिलेत. आणि त्याच्यापैकी लेटेस्ट पुस्तकं
जनगणी आणि टाहू केतू अशा प्रकारचे बाजारामध्ये नवीन चांगल्या प्रकारचे पुस्तक आले. विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो, तुम्हालाही मला काही सांगायचे, पालकांनो तुम्हालाही मला सांगायचे, मुलाला स्पर्धेमध्ये तुम्ही ढकलू नका. 8वी पासून मुलाच्या पाठीमागे राहा. धर्माधिकारी साहेब, तुम्ही एक वर्षाला कार्यक्रम घ्या. व्यासपीठावरच्या नेत्यांनी असाच एक कार्यक्रम घेतला पाहिजे, तो म्हणजे मे महिन्यात रिझल्ट लागण्याच्या अगोदर. तिथं कुणाला बोलवायचं? शिक्षक, पालक आणि विद्यार्थी. तिथं मग अनेक कोच तुम्हाला भेटतात. मुलाला त्या कोचच्या माध्यमातून शिक्षण कोणतं द्यायचंय, आपल्याला शिक्षण देत असताना अगोदर त्याची आवड कशामध्ये आहे ते बघा, त्याच्यानंतर बुद्धी, त्याचा बुद्ध्यांक कसा आहे ते बघा, आणि त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती बघा. आपलं काय झालंय, गावामध्ये एखादी PSI झाला, बघ ते फलाण्याचं पोरग काही नव्हतं PSI झालाय, असं सारखं बोलत राहतो, त्याला टोचत राहतो. असं करत जाऊ नका. त्याची आवड जर खेळामध्ये असेल तर पालकाचं कर्तव्य आहे त्याच्या पाठीमागे राहून, खेळामध्ये देखील खूप चांगली संधी आहे. आज कबड्डी सारखा खेळ देखील प्रो कबड्डी आलाय, त्याच्यामुळं नाव देखील तुम्हाला कमवता येत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे देखील मिळू शकतात. समजा त्याला संगीतामध्ये आवड आहे, संगीतामध्ये जाऊ द्या. त्याला गायनाची आवड आहे, गायनामध्ये मदत करा. त्याला पेंटिंगची आवड आहे, पेंटिंगमध्ये त्याला चांगल्या प्रकारचा गाईड द्या आणि पेंटिंग काढण्यामध्ये त्याला मदत करा. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला फिरू द्या, खेळू द्या, वाढू द्या. त्याच्यावर बर्डन आणू नका, त्याच्यावर दबाव आणू नका. आणि मुलांनो आणि मुलींनो, तुम्हालाही तुमचा भाऊ बाप म्हणून सांगतोय, माझ्या मुलीसारखे आहात तुम्ही, नातीसारखे आहात. पोरांनो, तुम्ही आई वडिलाचं आहे का? टीव्ही बघणूक म्हणलं की जाऊन फाशी घेऊ नका, टीव्ही बघणूक म्हणलं की जाऊन औषध पिऊ नका, तुमच्या भल्यासाठी आहे. आज मोबाईलचं फॅड जमान्यामध्ये झालंय. मोबाईल जरूर बघा, तुम्ही आवश्यक बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी शिकता येत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला खेळ बघता येत आहेत, तुम्हाला जगामधली स्थिती बघता येते आहे, जगामध्ये चाललेल्या नवीन विद्यापीठामध्ये कसल्या प्रकारचं शिक्षण आहे ते तुम्हाला बघता येत आहे. याच्यामध्ये 100 फंक्शन आहेत. त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे? जे काही सांप्रदायिक मंडळी आहेत त्यांना समजा जाता आलं नाही, काही घरामध्ये काम आहे, तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, लगेच ॲप टाका, पांडुरंगाचं घरी बसून तुम्हाला सकाळी दर्शन घेता येईल. तुम्हाला तिरुपतीचं दर्शन घ्यायचं आहे, मुस्लिम बांधव आहेत, हजला जाता येणार नाही, हजचा ॲप टाका, इथं बसून तुम्हाला दर्शन घेता येईल. चांगलं भाषण कला करायचे आहे, तिथं देखील बखळ वक्ते आहेत. चांगल्या प्रकारचं स्किल डेव्हलप करायचं आहे, स्किल, त्याच्यामध्ये अनेक तिथं शिक्षक तुम्हाला त्याचं स्किल दिले जातील. म्हणून त्याचा उपयोग जे आहे ते चांगल्या कामासाठी घ्या. मला सांगायच्या पालकाला की मुलासाठी तुम्ही संपत्ती जास्त कमीत बसू नका, कमवा, जरूर कमवा, पण संततीकडे लक्ष द्या. खूप संपत्ती कमविली पण चांगल्या प्रकारचे संस्कार नाहीत, 1 वर्षामध्ये तुमची प्रॉपर्टी बर्बाद करून टाकेल. म्हणून त्याच्यासोबत मैत्री करा, त्याच्या संग दोस्ती करा, त्याच्याशी डायलॉग करा. आणि प्राध्यापकाला, शिक्षकाला विनंती आहे, शिक्षक बांधवांनो, तुमचा चॅप्टर पुस्तकातला कधी शिल्लक राहिला तर राहिला, पण मुलाला शाळेमध्ये शिक्षण देत असताना त्याच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार करा. संस्कार हे काही पुस्तकातून शिकवता येत नाहीत, हे संस्कार हे तुमच्या अनुकरणातून शिकवतात. आईवडिलांनी देखील त्यांच्या समोर आपण चांगलं वर्तन केलं पाहिजे, छोट्या माणसाला घरात देखील चांगलं बोललं पाहिजे, आईवडिलाचा कदर केला पाहिजे, गुरुजनांचा आदर केला पाहिजे. आणि शाळेमध्ये देखील गुरुजनांनो, तुमच्याकडे खूप लक्ष असतंय त्यांचं, की गुरुजी कसा भांग पाडून आलेत, गुरुजींनी घड्याळ कुणी हातात घातलेत, गुरुजी कसं चालतात, हे गॅदरिंग मध्ये अनेक वेळेस नकला केलेलं बघितल्यात आपण. तुम्ही आणि आम्ही शिक्षक आणि पुढारी यांनी खूप जपून वापरलं पाहिजे, कारण आपल्याकडे एवढ्या लोकांचे डोळे आहेत. मी इथं बसल्यावर लोक बघतात, सहकार मंत्री आहेत, कसे बसलात, कसे बोलतात, कशा प्रकारचं लिहितात, त्याच्यामुळं आपण देखील सगळ्या गोष्टी बारकाईनं समाजाला चांगलं दिसेल अशाच प्रकारचं वर्तन केलं पाहिजे. आणि इतकं शिका तुम्ही. बघा, तुमच्याकडे खूप संपत्ती आहे,
संपत्ती असली तर वाटून द्यावं लागल, संपत्ती चोरून घेऊन जाता येईल, पण तुमच्याकडे जर ज्ञान झालं तर ज्ञान एक असं आहे की ज्ञानाला वाटणी करता येत नाही. तुम्ही जर लोकाला दिलात, तुकारामाने सांगून ठेवले, जे जे आपणास ठाऊक आहे ते इतराशी द्यावे. दिल्यामुळे तुमची प्रगती होणार आहे, दिल्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. देत जा. अशा प्रकारचं तुम्ही ज्ञान संपादन करा. ही वेळ जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. परिस्थिती खराब आहे म्हणून म्हणू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराकडेच तुम्ही बघा, काय परिस्थिती होती बाबासाहेब आंबेडकरांची. त्यावेळेस तर अस्पृश्यता, लाईटची सोय नव्हती, पण त्यांनी मनामध्ये ठरवलं, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं, पुस्तकं नव्हते, आणि त्या काळामध्ये त्यांनी लंडनमध्ये गेले. मित्रांनो, मीही लंडनला गेलो. त्यांनी जिथं राहिले तिथं त्यांच्या लायब्ररीला भेट दिली, आणि त्या लंडनच्या पारीवरची माती जी होती ती माझ्या कपाळाला लावली. का बरं लावली? आज मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला खूप मोठी देणगी आहे. आपल्याला जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिली, ही लोकशाही लिखित आहे. जगाचा त्यांनी अभ्यास केला. आणि राजा कसा असावा? छत्रपती शाहू महाराजासारखा, जयसिंगराव गायकवाडासारखा. आज मला सांगा, त्या कालखंडामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस लिहिलं नव्हती घटना. ज्यावेळेस ते बॅरिस्टरहून आले त्यावेळेस त्यांचं स्वागत केलं, त्यांचा सन्मान केला. एवढा मात्र सन्मान या शिक्षण क्षेत्रामध्ये मिळू शकतंय. आणि मग त्याच्यानंतर ही घटना लिहिली. मित्रांनो, राजा कसा असावा? छत्रपती शाहू महाराज सारखा. त्या कालखंडापासून शिक्षणाबद्दलची कळवळ, आणि त्यावेळेस अशा प्रकारचे वसतिगृह केले. शेतकऱ्याबद्दलची तळमळ शाहू महाराजाला. राधानगरी धरण त्यावेळेस स्वतः राजे इजिप्तला गेले. नाईल नदीवरचं जगातलं पहिलं धरण राजाने बघितलं, आणि ते धरण मला पंचगंगेमध्ये बांधायचे आहे. आणि त्या पंचगंगेमध्ये राधानगरी धरण जे बांधलंय त्याचं टेक्निक वेगळं आहे. आज जरी आमचं टेक्निक पुढे गेलं असलं तर कितीतरी टेक्निक त्याला मागं घालतंय. भूकंप जर तिथं झाला तरी ते धरण फुटत नाही. त्या ठिकाणी अशा प्रकारची सिस्टीम केली आहे की पूर्ण आपण जे गॉर्ज करतो त्यावेळेस तिथं शिस घातलंय, आणि दगडी धरण आहे. त्यावेळेस शाहू महाराजांनी तिथं जे धरण केलंय त्याला कॅनॉल नाही, आणि सगळ्या लोकांनी मग लिफ्ट इरिगेशन, सहकारी चळवळ चालू केली. आणि खरी प्रगती, स्वातंत्र्य कुठं भेटलंय तर आम्हाला तिथे गेल्यावर असं वाटतंय की इथं भेटलंय. सहकारी चळवळ राबवली तिथे, शेतकऱ्यांनी लिफ्ट इरिगेशन केल्या योजना. सहकारी चळवळ, आज माझ्याकडे जे खातं दिलंय कसं करावं हे आपण तिथं जर कधी पंढरपूरला तुम्ही गेला असताल, कोल्हापूरला, एकाचा ऊस दक्षिण उत्तर आणि एकाचा ऊस पूर्व पश्चिम आहे. एकच स्तरीय दोघाच्या मध्ये. हा शेतकरी त्याचा ऊस मोडत नाही, हा दुसरा शेतकरी त्याचा ऊस मोडत नाही. म्हणून सहकारी चळवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथल्या नेत्यांनी लावली, रुजवली. आज आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये सहकारी चळवळीमध्ये आपल्या राज्याचं नाव देशामध्ये आहे, जगामध्ये आहे. कोणही त्याचे जनक? विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, शंकररावजी मोहिते पाटील, यशवंतराव चव्हाण साहेब, विलासरावजी देशमुख साहेब, ह्या लोकांनी सहकार चळवळ महाराष्ट्रामध्ये रुजवली. आज आपल्या राज्यामध्ये जेवढे काही एम्प्लॉईज आहेत, सरकारमध्ये काम करतात, तेवढेच लोक आज सहकारी चळवळीमध्ये काम करतात. आपल्या भागामध्ये, नांदेडमध्ये, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात आपण खूप मागे आहोत. आपल्याला पुन्हा मेळावे घ्यावे लागतील, सहकारी चळवळीचं वातावरण निर्माण करावं लागेल. मी ज्यावेळेस तिकडून आलो त्यावेळेस गावामध्ये सोसायटीचा चेअरमन झालो, चांगली सोसायटी केली. दिलीपराव देशमुख साहेबांनी आम्ही जिल्हा बँक ताब्यात घेतली 1987ला. लातूर बँकेची परिस्थिती फार काही चांगली नव्हती, पण वातावरण निर्माण केलं. वसुलीचे मेळावे घेतले, कर्मचाऱ्याला पगार नव्हता, आणि मग चांगल्या प्रकारचं एक वातावरण निर्माण केलं. पाईपलाईनचं कर्ज वाटप केलं, ट्रॅक्टर दिले, फळझाडाला वाटप केलं, आणि आज आमची बँक 98%, 99% वसुली करते. आणि मग शेतकऱ्याला, मुलाला पैसे दिले, शिक्षणाला पैसे दिले.
1,200 लोकांना आम्ही एज्युकेशन लोन दिलंय. शेतकरी पाईपलाईनवर पाईपलाईन बोगस कर्ज उचलण्याचा काही प्रयत्न व्हायला लागला. अधिकाऱ्याला सांगितलं, खबरदार, चुकीचं वाटप झालं तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मग का लोक कर्ज पाईपलाईन डबल काढायला लागले याचा आम्ही शोध घेतला. मुलीच्या लग्नासाठी काही मदत लागल म्हणून आम्ही धोरण ठरवलं. हुंड्यासाठी नाही, मुलीच्या लग्नाचं साहित्य घ्यायसाठी बँकेच्या ओन फंडातून 12% व्याजाने आम्ही कर्ज देतो, त्याला जमीन जर असेल तर. मुलांना शिक्षणासाठी एज्युकेशन लोन दिलं. 100 ते 1,200 लोकांना नोकऱ्या लागल्यात. अनेक पोराला त्या ठिकाणी संधी दिली. आज कारखानदारीकडे कर्ज दिलं जातं. माझी स्वतःची बँक आहे, महेश अर्बन बँक, आम्ही स्वतः निर्माण केली. आज 200 लोक तिथं काम करतात. पुण्यामध्ये आहे, मराठवाड्यात, सगळ्यात, तुमच्या नांदेडमध्ये देखील माझी बँक आहे. पतसंस्था आहे आमची. पतसंस्था मतदारसंघापुरतीच आहे. स्वतःच्या फंडातून पैसा निर्माण केला, स्वतःची इमारत उभा केली. तिथं 100 लोक काम करतात. बागवान आहेत, बचत गट आहेत, दूध डेअरी आहेत, माझ्याकडे दूध डेअरी आहे. असा एकही माणूस आपल्या या सहकारी चळवळीतून बाजूला राहिला नाही पाहिजे. आज ती जबाबदारी माझ्या नेत्यांनी मला दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेब. मित्रांनो, मराठवाड्याला हे खातं आतापर्यंत कधीच भेटलं नाही. विलासराव देशमुख साहेबालाही भेटलं. खूप कमी संधी आपल्याकडे आली, पण दादानी म्हणले, बाबासाहेब हे काम केलंय, करू शकतात, आणि ती जबाबदारी माझ्यावर दिली. आता मात्र मला बसता येणार नाही. मराठवाड्यात माझी बँक चांगली आहे. आज मराठवाड्यामध्ये बघितल्या, नांदेडची बँक फार काही प्रगती नाही. परभणी असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, त्यांना आम्हाला बसावं लागेल. नांदेड बँकेला काही गरज पडली तर पुन्हा त्यांची मीटिंग घ्यावं लागेल. सोसायट्या चांगल्या सक्षम उभा कराव्या लागतात. 100% कॉम्प्युटराईज करायचं. आता आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये देखील कॉम्प्युटराईज मध्ये आपण चांगलं काम केलंय, आणि पुन्हा बँकेला सोसायटीच्या मधून आपल्याला पुढे यावं लागेल. आज येत असताना आपल्या गावामध्ये बघितलं आपण, विविध कार्यकारी सोसायटी म्हणजे काही राजकारणाचा अड्डा नाही आहे, विकासाचा अड्डा आहे. गावातल्या प्रत्येक माणसाला कर्ज भेटलं पाहिजे, महिलाला सक्षमीकरण करायचंय, बचत गटाला कर्ज दिलं पाहिजे, त्यांचे मेळावे घेतले पाहिजेत, त्यांचं प्रोडक्शन केल्यावर माल कुठे विकायचे आहे. आपल्या महिला तर सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत. आपल्या महिलाला खारोड्या करता येतात चांगल्या, आपल्या महिलाला लोणचं आंब्याचं चांगलं करता येतंय. त्यांना थोडंसं जर आपण काही मार्गदर्शन केलं, पॅकिंग व्यवस्थित केली, तर त्यांना देखील खूप मोठं मार्केट आहे. इथं बिदर जिल्हा म्हणून आहे, तिथं बघा जाऊन. इथल्या गावातल्या लोकांना सांगायचे आहे, धर्माधिकारी साहेब, तुमच्या घरातले चेअरमन आहेत, त्यांना तिथं घेऊन जावा. आता आम्हाला जमत नाही म्हणत बसू नका. आव्हान म्हणून स्वीकारा. येणारा काळ तर आपल्याला पर्याय नाही. आज देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह, त्यांनी नवीन खातं देशामध्ये निर्माण केलंय. आता 25 तारखेला 24 तारखेला मुंबईमध्ये मीटिंग आहे. योगागन मी मराठवाड्याचा सहकार मंत्री, आणि ही जबाबदारी माझ्याकडे आहे. आज या चळवळीला आपल्याला गतिमान करायची आहे. गृहनिर्माण संस्था असतील, दूध डेअऱ्या असतील, मच्छीमार सोसायटी असतील, ह्या सगळ्या सोसायट्याला पुनर्जीवित करायचे. आपल्याला एक विश्वासाचं वातावरण निर्माण करायचे आहे. या देशातला माणूस या सहकारी चळवळीशिवाय जगला नाही पाहिजे. सावकारकीच्या शोषणातून माणसाला, शेतकऱ्याला वाचवायचं म्हणून ही सहकारी चळवळ काढली. पण आज काय परिस्थिती आहे, लोकांना डॉक्युमेंटेशन द्यायचं म्हणलं की नको वाटतंय, आणि मग सावकाराकडे जाऊन मामा व्याज देतात. आपण 20% व्याज दिलेलं मी बघितलंय. म्हणून मित्रांनो, पालकांनो, तयारी ठेवा तुम्ही. आता सगळ्या शेतकऱ्याला मला विनंती करायची आहे, मी कारखाना घेतला, हा घेत असताना त्याच्या पाठीमागचं गणित आहे काय. माझा भाऊ अमेरिकेत होता, फायनान्स मध्ये काम करतोय, आणि तो सांगायचा, भैया सगळे खाते आपले अकाउंट नीट करा, इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करा, टॅक्स असेल तर टॅक्स भरा. आम्ही सांगायचं त्याला, अरे आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला कुठं टॅक्स लागतंय. पण टॅक्स लागत नसलं तर नील करा, फाईल स्ट्रॉंग करा,
आज सिबिल तुमचं चांगलं असलं पाहिजे. आपल्या बापदादांनी काय सांगितलंय, बाप मराव पण पत मरू नये. मित्रांनो, ही पत निर्माण स्वतः केली पाहिजे. आपली पत बाजारात गेल्यावर पत निर्माण केली पाहिजे. राजकारणात गेल्यावर देखील आपल्याला एखाद्याच पाठीमागे निष्ठेनं राहावं लागल. निष्ठेचं काय फळ आहे ते बाबासाहेब पाटील तुमच्या समोर आज सहकार मंत्री म्हणून उभा आहे, हे फळ आहे. आज आम्ही निर्णय घेतला. पहिल्याच्या शपथविधीला देखील मी, मुंडे साहेब, आम्हीच होतो. आमच्या दादाला बदनाम करायचं काही लोकांनी ठरवलं होतं. सगळ्या गोष्टीवर मात केली. शेवटी दादानी निर्णय घ्यायचा ठरवला. आम्ही म्हणलं दादा करा, घ्या निर्णय. निर्णय घेत असताना मी सांगितलं पद खराब होऊ द्यायचे नाही. गावाकडे आलो एक दिवस, 2,500 ते 3,000 कार्यकर्त्याला बोलून घेतलं. राजानो, माझ्या समोरचा एक पेच प्रसंग निर्माण झालाय. आपलीही मतं मला कळवा. आपल्याला दादा संघ राहायचे का पवार साहेबा संघ राहायचे? मत व्यक्त करत असताना कुणालाही काही वाकडं बोलायचं नाही, कुणाचाही अपमान करायचा नाही. दादा संघ राहायचे एवढंच बोलायचं किंवा पवार साहेबा संघ राहायचे. म्हणून मतदार राजाचा आम्ही विश्वासघात केला नाही आणि लोकांचे, कार्यकर्त्याचे मत आजमावून घेतले. आणि दादाकडे का जायचं आपल्याला? दादाचं वय आहे, दादा कामाचा माणूस आहे, प्रशासनावर पकड आहे. आपले काम सगळे मुंबईमध्ये आहेत आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. कामं झाले मतदारसंघामध्ये. काही लोकांना वाटत होतं चुकीचं झालं. लोकसभेची निवडणूक लागली, आघाडीला यश मिळालं, लोक हसायला लागले, आता तुमचं काही खरं नाही. अरे, ज्या माणसाने आम्हाला कारखाना घेण्यासाठी मदत केली, मतदारसंघामध्ये आमदार म्हणून ज्यावेळेस उभारतो त्यावेळेस आमदार कशासाठी असतोय? लोकांचे कामं करायसाठी. आज लिफ्ट इरिगेशन माझ्या पश्चिम महाराष्ट्रासारखी चालू आहे. 10,000 एकर जमीन भिजते. 8 बॅरेजेस केलेत, अनेक इमारती मतदारसंघात उभा केल्यात, आरोग्य दवाखाने उभा केलेत, सभागृह उभा केलेत. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्या सरकारने निर्णय घेतला. कोणता निर्णय घेतला? मुख्यमंत्री लाडकी बहीण. पैसे फार नाहीत, 1,500 रुपये आहेत. आणि ते पैसे दिले. आणि माता भगिनीनो, तुमचं विशेष करून मी तुमचे आभार मानतो. तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून आमचं सरकार आलं. आणि सरकार आलं म्हणून आज बरबड्यामध्ये बाबासाहेब पाटील सहकार मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे. आणि योगायोगानं नांदेड, मी नागपूरहून अधिवेशन संपलं माझं. नागपूरमध्ये घोषणा झाली. दादा विमानतळावर माहित होतं, दादाला इथं भेटावं म्हणून उतरलो खाली. आणि दादा अगोदरच 2 मिनिटांनी विमानात जाऊन बसले. बघितले कार्यकर्त्यांनी, धर्माधिकारी साहेबांनी बघितले. अरे, बाबासाहेब पाटील आलाय म्हणले. दादाचे सगळे बुके माझी वाट बघत बसले होते. सगळे हार मला दिले ह्या कार्यकर्त्याने. आणि पहिला सत्कार नांदेडच्या गुरु गोविंद सिंग नगरीमध्ये माझा नांदेडकरांनी केला. आणि पहिला का आज पालकमंत्री झाल्यावरती की पहिला सत्कार तुम्हीच केलाय. हा योगायोग आहे मित्रांनो. त्या दिवसापासून आमचे अध्यक्ष आमची वाट बघत होते. वेळ नव्हता, पण मी आज शिर्डीहून आलो. आज मला लगेच मुंबईला जायचंय, उद्या माझी बैठक आहे. पण म्हणलं नाही, इतका वेळ ही माणसं माझी वाट बघतात. हे कुठल्या अपेक्षेसाठी नाही, प्रेमा खातर बोलवतात म्हणून मी आलो. खूप चांगलं वाटलं. एका खेड्या गावातली शाळा, एका खेड्या गावातली ग्रामपंचायत, महात्मा गांधीचे मूल्य शिका मित्रांनो. तुम्हाला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचे तर 3च गोष्टी आहेत. एक तर डिसिप्लिन, प्रामाणिकता आणि स्वच्छता. महात्मा गांधींनी त्यावेळेस दिलेला मंत्र जगाला. मित्रांनो, तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं तर ह्या 3 गोष्टी अंगीकारा. आज ग्रामपंचायत मध्ये आल्यावर बघितलं, महात्मा गांधींनी सांगितलं होतं, गांधी साहेबांनी, आम्हाला खेड्याचा विकास करायचा आहे. माझा भारत देश खेड्यामध्ये बसलाय आणि खेड्याचा विकास करायचा असेल आणि त्याची प्रगती झाली असेल तर मग काय पॅरामीटर आहे? ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी,
आणि जिल्हा परिषद शाळा, ह्या 3 संस्था जर चांगल्या त्या गावात असल्या तर त्या गावाची प्रगती आहे. काय पॅरामीटर आहे त्याचा? आज ग्रामपंचायत मध्ये गेलो मी, फार काही मला बघता आलं नाही, पण एक बघितलं, समाधान वाटलं, मला सत्कार केला, चांगली बिल्डिंग वाटली. पण ग्रामपंचायतच्या सरपंचाने आणि उपसरपंचाने मला दाखवलं, आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं आमच्याकडे ग्रंथालय चालू केलंय. मी म्हणलं दाखवा ते. ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच भगिनींनो, तुमचं अभिनंदन करतो. ग्रामपंचायत मधलं चांगलं काम चालू ह्याचे काय पॅरामीटर आहेत? ग्रामपंचायतच्या बैठका होतात का? गावामध्ये मुलांची मुलींची संख्या मोजली जाते का? जनावरांची संख्या मोजली जाते का? बांधकाम परवानग्याप्रमाणे बांधकाम केलं जातंय का? वॉटर सप्लायची योजना चांगली आहे का? गावामध्ये लाईट असते का? गावामध्ये स्वच्छता केली जाते का? आणि ज्या हेडचा पैसा त्या हेडवर खर्च केला जातोय ती ग्रामपंचायत चांगली. शाळेमध्ये मुलं आणि मुली 100% उपस्थिती आहे का? शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शिकवलं जातंय का आणि शिकवलेलं समजतंय का? ती शाळा चांगली. 2 संस्था आणि तिसरी संस्था म्हणजे विविध कार्यकारी सोसायटी. विविध कार्यकारी सोसायटी तुम्हाला ही कुठंच मिळणार नाही. 5 मिनिटं ऐका तुम्ही. मी जे बोलतोय तुम्हाला कोणी सांगणार नाही. सोसायटीमध्ये चेअरमन साहेब गावातल्या मागल त्या माणसाला सभासदाला करून घेतात का? सभासद कर्ज दिलं जातंय का? मीटिंग घेतल्या जातात का? ह्याचं उत्तर होय असेल तर ह्या 3 संस्था चांगल्या. हे कुणी सांगितलं? हे महात्मा गांधीने सांगितलं. म्हणून तुमच्या गावची ग्रामपंचायत चांगली आहे. सोसायटीची मला काही माहिती मिळू शकली नाही. फार काही चांगली असेल माझं मत नाही. पण पुन्हा एकदा कामाला लागा. सहकार मंत्री तुमचा आहे. मुंबईला घरी येऊन पाहुणचार करून तुमचं भलं होणार नाही. करतो पाहुणचार, पण आम्ही काय केलंय तुम्ही बघा. नवीन पोराला त्याच्यामध्ये घ्या, कामाच्या पाठीमागं लागा, बँक चांगली करा. बँक तुमची अडचणीत आहे, कुठं काही मदत लागते सांगा, तुम्हाला मदत करू. बँका, सोसायट्या, सहकारी संस्था ह्या राजकारणाच्या अड्ड्या झाल्या नाही पाहिजे. सगळ्यांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा. माझ्या बँकेमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत, जेवढे पक्ष आहेत तेवढे आहेत. पण ज्यावेळेस तिथे येतात त्यावेळेस जोडे बाहेर राजकारणाचे सोडून आम्ही काम करतो. राजकारण आणि बँक चालवणं खूप अवघड आहे मित्रांनो. नाही म्हणणं सोपं नाही. कार्यकर्ते सांभाळायचे, त्याची प्रदीपराव वेगळी टीम करू, त्यांच्यासाठी दुसरं काम देऊ, त्यांना मार्गदर्शन वेगळं करू. तो त्रास सुरुवातीला आम्हालाही झाला. आता माहिती आहे हे देत नाहीत म्हणून ते आमच्या नादाला लागत नाहीत. कारण एका माणसाला चुकीचं वाटप कर्ज केलं, संस्थेचं नुकसान होतंय, करोडो लोकांचं वाटोळं होतंय. कारखान्यामध्ये तेच आहे. आज कारखानदारी आपल्याकडे का चांगली नाही? कारखान्याचा ऊस लागवडीचा प्रोग्राम, लागवड असेल, तोडीचा प्रोग्राम असेल आणि ऊसाचे पैसे वेळेवर जर दिले तर मला सांगा तेवढा चांगला ऊस व्यवसाय कोणताच नाही. दूध डेअरी चालू करा. दूध डेअरीचं धोरण केलंय सरकारने. आज मामी देखील दूध डेअरी केली. कावळे पाटलाची होती, मी ऐकली माग. प्रत्येक गावामध्ये दुधाचा व्यवसाय चालू करा आणि दूध कलेक्शन घ्या. नवीन यंत्रणा आल्या, टेक्नॉलॉजी आल्या. मागल्या काळामध्ये जो चेअरमन व्हायचा त्याच्याकडे पैसे दुधाचे जायचे, त्याला काहीतरी काम पडलं की तो खर्चून टाकायचा, मग त्याचं पेमेंट लोकांकडे जायचं नाही. आता मात्र तसं नाही. आता मात्र कमिशनवाल्याला कमिशनचेच पैसे त्याच्या खात्यावर जाते. दुधाचे पैसे 8-8 दिवसाला तुम्हाला देईल. दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यासाठी, ग्रामीण भागासाठी वरदान आहे मित्रांनो. आज देशाला दुधाची खूप गरज आहे. दुधाची देशाची रिक्वायरमेंट आणि दूध उत्पादन कितीतरी गॅप आहे, भेसळ खूप आहे. ह्या तरुण पोराला दूध नाही, विष पाजवतोय, विष. जरा विचार करा, पैसे कमवा, पण असं विष लेकराला पाजून आपल्या पिढीला वाईट बर्बाद करायचे का? ह्याही गोष्टीचं या संमेलनामध्ये चर्चा मॅडम झाली पाहिजे. संमेलनामध्ये साहित्यिक निष्ठ निर्माण करून जमणार नाही आपल्याला. करा ते. मराठी भाषेवर तुम्हाला, मराठी भाषेला जपली पाहिजेत, आली पाहिजेत, पण त्याच्याबरोबर आम्हाला इंग्रजी देखील शिकलं पाहिजे. आम्हाला जगातलं चांगलं ज्ञान शिकायचं आहे. कम्प्युटर शिकवायची घ्यायचे आम्हाला. जगामध्ये लिटरेचर हे सगळं इंग्रजीमध्ये आहे.
त्याच्यासाठी तुम्हाला इंग्रजी देखील शिकावं लागेल. मराठी भाषेचा अभिमान आम्हालाही आहे. उर्दू समाजाचे मुस्लिम बांधव शिकतात. सगळे उर्दू शाळा काढून वाटळ करून घेत आहेत. कारण उर्दूच्या पोराला भवितव्य काहीच नाही आहे. मातृभाषा म्हणून उर्दू आली पाहिजेत, पण पोराला ह्या सगळ्या शाळेमध्ये घातलं पाहिजेत आणि मग ह्या देशाचं आणि राज्याचं भलं केलं पाहिजे. अशा प्रकारची पिढी निर्माण करायची आहे. साहित्य संमेलन करणं, पुस्तकं वाचलं पाहिजे. इथं बघितलं शिंदे गुरुजीनं एक पुस्तक लिहिलंय वेणूताईच्या नावाने. वाचतो शिंदे गुरुजी आणि तुम्हाला अभिप्राय 2 ओळीमध्ये कळवतोय. दुसरं एका शेतकऱ्यावर लिहिले पुस्तक, शेतकऱ्याचं अर्थकारण. मला शेतकरी पुरस्कार विलासराव देशमुख कृषी मंत्री होते. शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्याचे राज्यपाल रेड्डी साहेब होते. त्यावेळेस पुरस्कार मला भेटलेला आहे. मी काही असा बांधावरचा नाही, मग शेतातला शेतकरी. अजून बी आमदार झालो, मंत्री झालो, अजूनही शेती मी करतोय. रोज शेतीचा अपडेट घेतोय. आता तर मोबाईलवर घेतोय. पिकाची परिस्थिती घरून बघतोय, कसं काम चालय बघतोय, आऊत कसा चालय ते बघतोय ऑनलाईनवर आणि तिथून मार्गदर्शन करतोय. कारण ज्या शेतीमुळं मी इथं आलोय, शेतीमुळं प्रगती केली. आजही माझं 150 लिटर माझ्या घरचं दूध आहे उत्तमरावजी अध्यक्ष साहेब. आणि दूध माझं हे घरोघरी नेऊन माझा माणूस देत आहे. माझ्या दुधाचा दर अधिक आहे, पण लोकाला त्या दुधापासून नुकसान नाही. हे प्रामाणिकता आम्हाला करायची आहे. चांगले सशक्त नागरिक निर्माण करायचे, चांगल्या मुली चांगल्या सशक्त निर्माण करायच्या. कुठेही गेल्या तर 2 हात बघायची पाळी. एखाद्या दुष्टानं हात घातला तर तिथं मुर्दा पाडायची ताकद मुलीमध्ये निर्माण करायचं काम आम्हाला करायचे आहे. टाळे बिळ्या काही कळना गेले का? मला सांगायलाही ना गेले का तुम्हाला कळना गेले? कटाळून गेलो का काय तुम्ही? म्हणून मित्रांनो, हे सगळं आम्हाला करायचे आहे. शेतीचं अर्थकारण म्हणल्यानं शेतीमध्ये आता आम्हाला मेलेली शेती करायची नाही, जितकी शेती करायची आहे. आज बघतोय आपण औषधं घातलेली शेती, फळं बघतोय आपण कार्पेट घालून आंबे पिकवतोय, केळी पिकवतोय, खावं का नाही भीती, सगळी मिलावट. आता आम्हाला इथून GI टॅगिंग आणि मी मार्केटिंग फेडरेशनला असा प्रयोग केलाय. चायनाची बरोबरी करायची म्हणतो आपण. 1035 वस्तूमध्ये चायना GI टॅगिंग केलेला आहे. काय GI टॅगिंग? हे जे ऑर्गॅनिक शेती म्हणतो ते आहे. त्याला प्रमाणित करायसाठी 3 वर्ष लागतात. त्याला केंद्राकडून लायसन दिलं जात आहे. त्याचं पाणी तपासलं जातंय, त्याचा pH किती बघितला जातोय, मातीमध्ये कोणत्या मात्रा आहेत, नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे आणि पॉलॅश किती आहे ते बघितलं जात आहे. भरमसाठ खतं, भरमसाठ औषध मारून आपला शेती परवडणार नाही. अन्नधान्यामध्ये आम्ही स्वयंपूर्ण झालो. आता अन्नधान्य आम्हाला जास्त पिकवायची आवश्यकता नाही. आम्हाला विषमुक्त अन्न द्यायची आवश्यकता आहे आणि येणारा काळ तशाच शेतकऱ्याचा आहे. आम्ही बडी ज्वारीवर प्रयोग केला. मोहोळची ज्वारी बाजारात आहे. मार्केटिंग फेडरेशनला प्रमाणित केलेली 100 ते 110 रुपये किलो आहे. तांदूळ आहे, कोल्हापूरचा गूळ आहे, सोलापूरची चप्पल आहे, चादर आहे, अमरावतीची मिरची आहे, हळद आहे, वेंगुर्ल्याचा काजू, 10-12 पदार्थ आणलेत मित्रांनो. कारण ते देखील योग्य भावात मिळते तुम्हाला. शेतकऱ्याला परवडत आहेत. अर्थकारण म्हणजे काय? तुम्ही अर्थकारण ठरवा. तुम्हाला काय किती करायचे आहे. आज शेतीमध्ये यांत्रिकीकरण आलं पाहिजे. त्याचं तुम्हाला बजेट करावं लागेल. कमी खर्चामध्ये शेती करावं लागेल. यांत्रिकीकरण म्हणजे मजुरावर मात नाही. शेतीमध्ये आपल्याला परफेक्टनेस असण्यासाठी यांत्रिकीकरण आहे. आता AIच्या माध्यमातून इंटेलिजन्स आले बाजारामध्ये. त्या माध्यमातून आपल्याला स्वीकार करावा लागेल. मुलांना सांगा समजवून. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे नॉलेज आतापासून मुद्दाला द्यायला शिका. आणि मग साहित्य संमेलनामध्ये ह्या देखील गोष्टीची चर्चा झाली पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून चांगले नागरिक घडले पाहिजेत. साहित्य जपून ठेवलं पाहिजेत. ग्रंथालय गावामध्ये टिकले पाहिजेत. ग्रंथालयामध्ये मुलं गेले पाहिजेत. गावामध्ये व्यायामशाळा असली पाहिजेत. गावामध्ये जिम असली पाहिजेत आणि जिम मुलांनी केलं पाहिजेत. फिजिकल फिटनेस चांगला असला पाहिजेत.
सकाळी मॉर्निंग वॉक केल्या पाहिजेत. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगितलंय सुबह की हवा 100 बीमारी की दवा. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला केल्या पाहिजेत आणि याची चर्चा आम्हाला साहित्य संमेलनामध्ये झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण जे कार्यक्रम ठेवलात, ग्रामीण भागामध्ये 7 वर्ष कार्यक्रम चालवणं टिकवणं साधी गोष्ट नाही, मानावं लागेल तुम्हाला. शाळा देखील चांगली ठेवली तुम्ही, त्या काळामध्ये तुम्ही सभागृह केलंय, चांगल्या प्रकारची इमारत निर्माण केली आहे. शाळेचं डिसिप्लिन कशावर आहे? देशाचं डिसिप्लिन गृहमंत्र्याकडे, शाळेचं डिसिप्लिन, तालुक्याचं डिसिप्लिन पोलीसवाल्यावर आहे आणि शाळेचं डिसिप्लिन पीटी टीचर, फिजिकल टीचर त्याच्यावर अवलंबून आहे. तो जर योग्य तुम्ही घेतला तर शाळेमध्ये शिस्त आहे. मुलाचे गणवेश घालून आलेले ड्रेस आले पाहिजेत, शिक्षकाने देखील ड्रेस घातला पाहिजेत, अपडेट आलं पाहिजेत. शिक्षक जर आम्हाला मरक आला तिकडून, रात्रभर झोपला नाही, फ्रेश आल्या पाहिजेत गुरुजी. गुरुजीलाही वाटलं पाहिजे मुलांना काय देऊ की काय काय सांगू की. विद्यार्थ्यालाही वाटलं पाहिजे गुरुजीचा तास बुडवला तर खूप काहीतरी आपलं नुकसान होत आहे. शिक्षकाची आणि नेत्याची ओळख काय? गुरुजी घराकडे निघाले तर मवाळ सोबत असलं पाहिजे, पोर असले पाहिजे. नेता कुठेही उतरला तर तिथं लोक आले पाहिजेत, लोकाला समजून घेतलं पाहिजेत. नेता गावोगाव गेला पाहिजेत. गावातल्या काय अडचणीत गावात गेल्याशिवाय आम्हाला कळत नाही, म्हणून बरबडायला आलोय. आता तुम्ही सगळ्यांनी जवळचा पाहुणा आहे म्हणून खुश होऊ नका. काहीतरी आता तुम्ही चांगलं करायला शिका, तरच मी सहकारी खात्याचा मंत्री झालो मला त्या दिवशी वाटेल. शेजारचे आहोत म्हणून आता आपलं जवळ जा चांगलं झालंय म्हणत बसू नका. सोसायट्या चांगल्या करा. ERला सांगतो, DDRला सांगतो, बघा तुम्ही दुसऱ्याच्या सोसायट्या कशा चालत्या. एकदम होणार नाही, सुरुवात तर चांगली करा आणि या सहकारी चळवळीचा फायदा घ्या. साहित्य संमेलनाचा मला पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून बोलवलात. माझा बरबडेकरांनो तुम्ही माझा सत्कार केला. धर्माधिकारी आमदार म्हणून पहिला सत्कार आणि पालकमंत्री म्हणून मला सत्कार केला. गिफ्ट काय दिली बघितलो. गिफ्ट देखील खूप बुद्धिजीवी लोक इथे. मला गणपती दिलाय. गणपती कुणाकोणाला द्यायचे ते सांगतो. जिल्हा परिषदमध्ये ज्याची बदली झाली त्याला गणपती द्यावा, नेत्याला गणपती द्यावा, कारण तो त्याचं संरक्षण करल. म्हणून आमच्या धर्माधिकाऱ्यांनी मला जे गणपती दिलाय, माझ्या हातून चूक होणे काही, चांगलं काम करावं, गणपतीकडे बघून यावं, नाहीतर गणपती त्यांनी त्याचं हत्यार माझ्या डोसक्यात घालल. या भावनेतून मला गणपती दिलाय. एवढंच या निमित्तानं मग घेतो. बहुमान केलात, सत्कार केलात, त्याबद्दल आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो सर, आभारच मानायचे आहेत, पण अध्यक्षाचं भाषण पण ऐकायचंय ना आपल्याला. नियोजनाप्रमाणेच जाणार आहेत. धन्यवाद सर. मातृसत्ताक कुटुंब पद्धती नक्कीच येणार आहे. ओव्हरऑल तुमच्या भाषणाचा सारांश मी एवढाच सांगेन. आणि सहकार क्षेत्रातून या देशाचं, राज्याचं हित कसं साधता येईल हेही तुम्ही सांगितलं. मला एक या ठिकाणी म्हणायचं आहे की जिल्हा परिषदच्या शाळांचा जो पडता काळ पाहत असताना आजचा जिल्हा परिषदचा शिक्षक शासनाचं बहुउद्देशीय प्रोडक्ट बनलेलं आहे, हेही मी या व्यासपीठावरून आवर्जून सरकारला सांगू इच्छिते. यानंतर सूत्रप्रधान